नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IRFC भरती 2026 बद्दल पूर्ण माहिती. भारतीय रेल्वे वित्त महामंडळात आता 23 जागांसाठी भरती निघालेली आहे. याची माहिती पुढील प्रमाणे. पदाचं नाव असिस्टंट, याची एकूण पदसंख्या 16 आहे आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स डिपार्टमेंट मध्ये 7 जागा आहेत. एकूण 23 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आता यासाठी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 म्हणजे असिस्टंट या पदासाठी 60% बीकॉम तुमचं पास झालेलं पाहिजे. सोबतच ICAI आणि ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. पद क्रमांक 2 म्हणजेच असिस्टंट मॅनेजर फायनान्स डिपार्टमेंट मध्ये तुम्ही बीकॉम 60% उत्तीर्ण झालेले असले पाहिजे आणि सोबतच ICAI ICMAI कडून CA CMA किंवा MBA फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट फायनान्स मध्ये असणे गरजेचे आहे. यासाठी वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 30 वर्ष असणे गरजेचे आहे. यामध्ये SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे. नोकरीचं ठिकाण हे नवी दिल्ली आणि संपूर्ण भारतात असेल. आता यासाठी फी जनरल OBC आणि EWS साठी 500 रुपये आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि ट्रान्सजेंडर साठी फी नाहीये. अर्ज करण्याची पद्धत पूर्ण ऑनलाईन असेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2026 असणार आहे आणि परीक्षा होईल जून 2026 रोजी. आपण पाहूया आता नोकरीचा अर्ज आणि त्याची वेबसाईट. तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड IRFC साठी. या वेबसाईट वर तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट नोकरी जाहिरातीची ही लिंक आहे. सोबतच इन्स्ट्रक्शन्स काय असतील त्याची ही लिंक आहे. लॉग इन करण्यासाठी ही लिंक आणि रजिस्टर करण्यासाठी ही लिंक. ऍप्लिकेशन स्टार्ट डेट 4 एप्रिल 2026 आणि शेवटची तारीख असेल 1 मे 2026. तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या तर या हेल्पलाईन वर तुम्ही कॉल करू शकता. या वेबसाईट वरती तुम्हाला भाषेचा ऑप्शन नाहीये. तर आपण पाहूया या नोकरी संदर्भातील जी जाहिरात आहे त्याबद्दल माहिती. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड न्यू दिल्ली. ऍडव्हर्टिजमेंट नंबर आहे 01/2026 आणि 4 एप्रिल 2026 ची तारीख आहे. यांनी ते दिलेलं आहे ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 4 एप्रिल 2026 आणि क्लोजिंग डेट असणार आहे 1 मे 2026. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे जी परीक्षा असेल ती जून 2026 रोजी होईल. यामध्ये यांनी असिस्टंट या पदासाठी जी पे स्केल असणार आहे ती कमीत कमी 21,000 ते 74,000 असेल आणि यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज म्हणजे किती पदसंख्या आहेत 16. एज लिमिट हे 18 ते 30 असेल. यामध्ये बघू शकता तुम्ही या भरपूर कॅटेगरीज आहेत. त्यानुसार या कॅटेगरीज मध्ये या पदांची विभागणी केलेली आहे आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स यासाठी पे स्केल असेल 40,000 ते 1,40,000. वयाची मर्यादा 18 ते 30. यामध्ये तुम्हाला अशी विभागणी केलेली आहे आणि तुम्ही इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल याची माहिती इथे घेऊ शकता तुम्ही. आता इथे बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन 5 वर्षे SC आणि ST साठी आणि 3 वर्ष OBC आणि NCL कॅन्डिडेट साठी. वर्टिकल रिझर्वेशन याची माहिती आहे. सोबतच फॉर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन याची पण पूर्ण माहिती आहे. ही पूर्ण माहिती तुम्ही सविस्तर वाचा आणि माहिती अगदीच अवघड वाटत असेल तर ChatGPT किंवा Copilotचा यूज करून तुम्ही ही माहिती थोडी सिम्प्लिफाय करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. पे स्केल्स तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही पूर्ण जाहिरातीची माहिती आहे. आता आपण बघतोय या संस्थेची म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन या संस्थेची जी वेबसाईट आहे त्याचं होम पेज ही यांची अधिकृत वेबसाईट आहे. इथे यांनी ऍडव्हर्टिजमेंट पण दिलेली आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्ही बऱ्याच गोष्टींची माहिती घेऊ शकता. कंपनीबद्दल माहिती आणि काही अपडेट असतील करिअर ऑपॉर्च्युनिटीज दिलेलं आहे. रिक्रुटमेंट नोटीस आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. यांची पूर्ण माहिती घ्या आणि लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. तर मित्रांनो, ही होती इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये असलेल्या भरती विषयक माहिती. एकूण 23 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच अपडेटसाठी जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.